कलाकारांनी ना काहीतरी प्रबोधन केलं पाहिजे, काहीतरी लोकांना सांगितलं पाहिजे. प्रत्येक कलाकाराचं ते कर्तव्य असतं. कारण आता जो सामान्य माणसं जे झालेलं आहे मग ती काही खऱ्याची दुनियाच नाही, खऱ्याला कोणी वालीच नाही, सत्याने होऊन का उपयोग नाही. कदाचित मे बी पांडवांचं ते मत झालं असेल. मला वाटतं तेव्हा वाद घालणं आताही त्या गोष्टीची प्रचिती आली असेल की आपण तेव्हा केलं चूक केलं. कारण एक चांगलं नाटक जे 4,500-5,000 प्रयोग झाले ते नाटक उगाच बंद करावं लागलं. अजूनपर्यंत कुठल्याही प्रयोगाला नाही म्हटलं नाही, कुठला प्रयोग मी टाळलेला नाही, कुठला प्रयोग मी कॅन्सल केलेला नाही. काय असतं ना, पहिली गोष्ट आपल्यावर विश्वास पाहिजे. मी जे करतोय ते छान होणार, ते चांगलं होणार, ते चांगलंच करतोय मी. कधी फसतं, कधी यश मिळत नाही. नाटक हे क्षेत्र का निवडलं? मला वाटतं टायनी टॉकीजच्या प्रेक्षकांसमोर येण्यासाठी निवडलं असेल मी, असं मला वाटतं. अगदी खरं सांगायचं तर मी ठरवून नाही केलं ते. नाटक ह्या प्रकाराची खूप आवड होती शाळेत असताना खूप एकांकिका केल्या होत्या. माझे शिक्षक पराडकर सर, म्हणजे त्यांनी मला गमभनं शिकवलं. माझ्या ध्यानीमध्ये नसताना मी 5वीला असताना एक एकांकिका केली होती पंपू शेटे या नावाची. तर सरांना ती प्रचंड आवडली होती. मीच केली होती. माझ्याबरोबर मित्र होता, माझा बालमित्र, तर मर्डेकरचं काही नाव त्याचं. आम्ही दोघांनी मिळून बालभारतीमध्ये एक तो धडा होता नाटकाचा, तर तेच केलं होतं. आणि ते करताना मी तर सांगतो, तू इकडे ये, तू तिकडे जाऊन मी इकडे येईन. ते माहिती नव्हतं की याला डिरेक्शन म्हणतात की याला नाटक म्हणतात. नाटक कसं असतं याची कल्पना आमच्या पराडकर सरांनी ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही शिकवायचे, त्यांनी ती कल्पना दिली होती. तोच बेस घेऊन मी ते केलं होतं. आणि माहीत नाही ते सरांना काय आवडलं, त्यांना काय वाटलं ते. त्यानंतरच्या प्रत्येक अंकेत ते नंतर आमची वाटतं शाळेची गोल्डन ज्युबली होती. 50 वर्ष झाली होती शाळेला. माझी शाळा युनियन हायस्कूल गिरगाव खेतोड येथे, ज्या शाळेला लक्ष्मीकांत बेर्डे, वामनराव पै, सतीश दुभाषी, विजय पाटकर, जयवंत वाडकर अशी परंपरा आहे आमच्या शाळेला. तर त्या शाळेतच मी हे नाटकाचे धडे गिरवले. आणि ती गोल्डन ज्युबली होती तेव्हा सरांनी मला त्यांच्या एकांकिकेत साहित्याचा कारखाना अशी ती एकांकिका होती आणि भूत बंगला अशा 2 एकांकिका होत्या. तर त्या एकांकिकेत मला घेतलं होतं. आणि त्या दरम्यान त्यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. म्हणजे रीडिंग कसं असतं, रीडिंग करताना ड्रेसिंग काय असतं, पॉजेस काय असतात, कसं उभं राहायचं, फुटवर्क काय, हातवर काय, सगळ्या गोष्टी त्यांनीच मला शिकवल्या होत्या. तर त्याच शिदोरीवर त्या म्हणा मी आजपर्यंत प्रवास केलेला आहे. तर त्याच्यानंतर मी आय थिंक 7वी 8वी 9वी 10वी ही काही वर्ष मीच एकांकिका डिरेक्ट करतो आमच्या शाळेतल्या, म्हणजे मित्रांना बरोबर घेऊन. त्यात मग मी एप्रिल फुल नावाची एकांकिका केली. त्याच्यानंतर एकांकिकेची नावं पण आठवत नाही, पण सलग 10वीपर्यंत मी ते करत होतो. 11वीला गेल्यानंतर मात्र काही करता आलं नव्हतं. इच्छा खूप होती पण नाही जमलं. कारण एकतर सिनियर मुलं असायची आणि त्या सिनियर मुलांमध्ये जाऊन आपल्याला कोण तिथे विचारणारा, आपल्याला कोण तिथे उभं करणार आहे, तो एक भिडस्तपणा होता माझ्यामध्ये. त्यामुळे तिकडे त्या वाटला कधी गेलो नाही मी. आणि कर्मधर्मसंयोगाने म्हणा की आमच्या खेतवाडीमध्ये, म्हणजे खेतवाडी राहायचं पोलीस लाईनमध्ये, आम्ही नाक्यावरून टाईमपास मजा करतो. आणि त्याचवेळी एके रात्री महाराष्ट्राची लोकधारा, आमचे बाबा त्यांना शाहीर साबळे, त्यांना आम्ही बाबा म्हणतो, त्यांचा कार्यक्रम खेतवाडीमध्ये होता. असा खूप दूरवर कार्यक्रम चालला होता. आणि आम्ही इकडे उभं राहून नाक्यावर मजा मस्ती धमाल नाचत बिचत होतो, टाईमपास करत होतो. तर सहज मी एका मित्राला बोललो होतो, अशा कार्यक्रमात काम करायला मिळालं पाहिजे यार. तर सहज बोलून गेलो होतो. आणि काय मला माहीत नाही काय ती माझी विल पॉवर होती की तो योग होता. काही 4-5 दिवसांनी तोच मित्र मला म्हणाला की पेपरमध्ये जाहिरात आली, कलाकार पाहिजे म्हणून शाहीर साबळे यांची लोकधारेसाठी. त्यापूर्वी पेपरमध्ये जाहिराती यायच्या, कामगार पाहिजे किंवा काही कारकून पाहिजे, वधू पाहिजे, वर पाहिजे. तर ती जाहिरात आली होती छोटी. तर ती मी वाचली आणि आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं ॲप्लिकेशन मी एका पोस्ट कार्डवर लिहून त्यांना पाठवलं होतं की मला खूप इच्छा आहे तुमच्या कार्यक्रमात भाग घेण्याची. आणि काही दिवसांनी त्यांचं लेटर आलं की तुम्ही या, भेटून जा म्हणून. आणि तेव्हा CA आमचे एक CAची फर्म होती, वैद्य आणि व्यवहार करून, त्यांच्याकडे कामाला होतं. कारण मी नाक्यावर टाईमपास करायचो म्हणून पप्पांनी माझ्या एका आमच्या फॅमिली फ्रेंडला सांगून त्या CAकडे मला कामाला ठेवलं होतं. तर त्यांच्याकडे मी काम करायचो, संध्याकाळी घरी यायचो भायकाळ्यावरून गिरगावात. तर त्या दिवशी मी उलटा प्रवास केला आणि परेलला गेलो. आणि तिकडं माझा नाट्यप्रवास सुरू झाला. कारण तिथे गेल्यानंतर मग केदार, तेव्हा ती माझी पहिली ओळख केदारची आणि माझी. आम्ही त्या काही ओळखत होतो. त्यांनी डान्स बघितला. मी आयुष्यात पहिल्यांदा कसा पहिल्या वरातीत नाचलो होतो, गणेशोत्सवात नाचलो होतो. तो रिदम, तो तालाचं ज्ञान इथे उपयोगी पडलं. मी काहीतरी थातूरमातून नाचून दाखवलं.
आणि त्यांनी सिलेक्ट केलं मला. नंतर 150 मुलांची आमचं ती बॅच होती, 150 मुलं, आणि ती बॅच संपेपर्यंत ते वर्कशॉप संपेपर्यंत आम्ही 4 ते 5 जण राहिलो. त्यामुळे ते 4 ते 5 जण मिळून आम्ही अख्खा लोकधाराचा कार्यक्रम करायचो. तिकडनं सगळा हा खराब प्रवास सुरू झाला. आणि एक दिवस असं करता करता केदार म्हणाला, आपण किती वर्ष नाचायचं, आपण काहीतरी एकांक वगैरे करूया का. म्हटलं चला करूया. तेव्हा काही कामच नव्हती दुसरी. म्हटलं करूया आपण. आणि मी एकांक आम्ही केली होती. ती एकांक आताही आम्हाला आठवली तरी हसायला येतो, काय वाटेल ते केलं होतं. पण काय येतं हे आम्ही आजमावून बघितलं होतं. पण एक कळलं होतं की प्रेक्षकांना हसू शकतो, त्यांना रमवू शकतो. मग एकांकाचे ठोकताळे काय असतात, गणित काय असतात, ते नंतर केदारबरोबर मी एकांक स्पर्धा बघायला लागलो. मग तोपर्यंत मला माहीत नव्हतं की एकांक स्पर्धा नावाचा काही प्रकार असतो म्हणून. तर मग INTच्या स्पर्धांना आम्ही गेलो होतो. ते काही एकांका मी पाहिल्या होत्या. मला अजून त्या एकांका आठवतात. कोण म्हणतो टक्का दिला नावाची एकांक होती. त्याच्यानंतर सती नावाची एकांक होती. दुकान कोणी मांडू नये एकांक होती. आय थिंक मला वाटतं शेर ए हिंद जी आपला विश्वास सोनीने केले एकांक होती. ते सगळे प्रकार कोणी भारावून गेलो. हे सगळं असं असतं आणि इतकी टफ कॉम्पिटिशन्स असते आणि इतके पूर्ण म्हणजे ह्याला एकांका म्हणतात किंवा याला नाटक म्हणतात असं तेव्हा कुठे डोक्यात बिंबवलं गेलं आणि आपल्याला पण असं काहीतरी करता आलं पाहिजे असं तेव्हा ते वाटून गेलं होतं. आणि मग सगळा पुढचा प्रवास ती विल पॉवर असेल माझी स्ट्रॉंग म्हणा. मी येईल ते काम करत गेलो. मग सेटिंगची कामं केली, मेकअप केला, लाईटचे धडे गिरवले सुनील देवळेकर बरोबर. मेकअपचं काम मला ह्याने शिकवलं, दत्ता घोसाळकर यांनी शिकवलं, दत्ता भाटकर यांनी शिकवलं. आणि असेच काही धडे घेत मी नाटकाकडे ओढलं गेलो. म्हणजे ठरवून काही झालं नाही, ॲक्सिडेंटली झालं. कारण कुठलीही कलाकृती बघली, अजूनही माझं ते होतं, कलाकृती बघितल्यानंतर मला वाटतं प्रत्येक सामान्य माणसाचं ते होत असेल की आपल्या हाताला काय गावलं, आपल्या हाताला काय गवसलं, की फक्त टाइमपास झाला यार. काही जण असतं नो डाऊट की मस्त टाइमपास झाला, पण तो टाइमपास होताना तो टाइमपास उथळ वाटता कामा नये. आपण त्यातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण तो आपला एक प्लॅटफॉर्म असतो. म्हणजे मला आठवतं आहे शाहीर साबळे आमचे बाबा यांच्याबरोबर लोकधारा करताना मला गणगाळून काढण्याची संधी मिळाली होती. त्यातून त्याच्या आधी त्यांना मी बाबूरावचं लगीन करताना बघितलं होतं बाबांना. त्यांची ती एनर्जी, तो ग्रेस वगैरे सगळं करताना ते बघितलं होतं. आणि त्यांच्या बोलण्यातून सुद्धा जाणवायचं की कलाकारांनी ना काहीतरी प्रबोधन केलं पाहिजे, काहीतरी लोकांना सांगितलं पाहिजे. प्रत्येक कलाकाराचं ते कर्तव्य असतं. आणि त्या बोलण्यातून जाणवत गेलं की आतापर्यंत जी काही क्रांती झाली असेल म्हणा, ज्या काही घडामोडी झाल्या, चळवळी झाल्या, त्याच्या मुळाशी कला प्रकार होता. म्हणजे संयुक्त महाडे चळवळ ही कित्येक शायरांनी ती चळवळ जोरात वाढवली होती किंवा ती त्यांच्यामुळे ती फोफावली होती म्हणा. किंवा किचकवध, इंग्रजांच्या काळात किचकवध नावाचं नाटक आलं होतं. त्यातून इंग्रजी जी सत्ता होती ती कशी फाडून टाकली पाहिजे, ती उलथवून लावली पाहिजे वगैरे वगैरे असे जे बेमालूमपणे त्यातून लोकांचं प्रबोधन केलं जातं, अशा गोष्टी मी ऐकून होतो. सो मला असं वाटलं की हे चांगलं प्लॅटफॉर्म आहे की आपल्याला जे काही वाटतं, जे काही प्रश्न भेडसावतात किंवा जे काही प्रश्न खुणवतात, जे काही सांगावंसं वाटतं ते सांगण्याचा हा एक छान प्लॅटफॉर्म आहे. मग तो आपण का फुकट घालायचा. आणि जे काही आपण करतो ते निव्वळ टाइमपास न करता, उथळ करमणूक न करता त्यातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काहींना असं वाटतं, म्हणजे तुमच्या बोलण्यावर मला असं वाटलं की ते माझं नाटक नीट पाहिलं त्याचा अंडर करंट हा सिरियस असतो, पहिल्यापासून ती सिरियस न उठत ते. पण एक असं की लोकांना आपण डायरेक्ट सांगितलं की तू चुकतोस तर लोक तेवढं फार सिरियसली घेत नाही, आपला राग करतात. पण हसत खेळत जर सांगितलं प्रेक्षकांना तर त्याचा मात्र नक्की विचार करतात. पण ते सांगताना तुम्हीच चुकतोय, प्रेक्षक चुकतो असं नाही. ते कधी चुका त्या आपल्याही असतात, त्या आपल्या चुका जाणवलेल्या असतात. तर त्या चुका मांडण्याचा प्रयत्न असतो की आपल्या सगळ्यांकडून ह्या चुका होतात, की आपल्याला ह्या गोष्टी केल्या पाहिजे, आपल्याला ह्या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे, आपण या गोष्टीबद्दल जागरूक राहिलं पाहिजे, ह्या गोष्टीवर आपलं प्रबोधन झालं पाहिजे. हे असं खूप मनातून वाटतं आपल्यापासून प्रेक्षकांपर्यंत. तर त्या गोष्टी मांडण्याचा मी प्रयत्न केला. मग ते आपली जी परंपरा बघितली असेल, संत महात्म्यांची जी परंपरा आहे, अभंग आहे, कीर्तन आहे, भारुड आहे, यातून ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला प्रेक्षकांना. ते मनोरंजनाच्या माध्यमातून केलेलं आहे. तर ते कुठेतरी एक डोक्यात होतं. आणि मला वाटतं की उथळ मनोरंजन करण्यापेक्षा किंवा नुसतं टाइमपास करण्यापेक्षा हे करणं जी केली असतं ते एक स्किल लागतं. सो आपण ते करून पाहूया म्हणून मी ते करण्याचा प्रयत्न केला होता. आणि नंतर मला असं जाणवलं की येस आपल्याला जमतं आणि प्रेक्षकांना जास्त आवडतंय. कारण जाताना पेक्षामध्ये खूप छान विषय मांडला सर, छान विषयाला वाचा फोडलीत. कोणी करण्याचं डेअरिंग करत नाही, बोलण्याचं तुम्ही डेअरिंग करताय की याच्यापेक्षा जाताना प्रेक्षक हाताशी काहीतरी घेऊन गेले, काहीतरी गोष्टीचा विचार करत गेले
याचं खूप समाधान मला वाटतं आणि ते मी करत गेलो, प्रेक्षकांना ते आवडत गेलं म्हणून ते माझ्याकडे होत गेलं. नाटक खूपच छान आहे आणि माझ्याकरता ती आश्चर्याची गोष्ट नाही आहे, कारण संतोष नेहमी चांगलंच काम करतो आणि या नाटकात सुद्धा त्यांनी स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे. संतोष बरोबर नेहमीप्रमाणे त्याची नवीन तरुण ताज्या दमाची टीम आहे. माझ्या दृष्टीने अत्यंत धमाल असं नाटक आहे. शेवटचा जो 15 मिनिटाचा सीन आहे, अक्षरशः हसवता त्यांनी डोळ्यात पाणी टाकलं. खूप छान नाटक आहे. यामध्ये राजकारण आहे, शिवाय आपलं ज्या काही पौराणिक कथा आहे त्याचं कॉम्बिनेशन आहे, शिवाय खूप संवेदनशील जो असा शेतकऱ्यांचा हा प्रश्न इथे खूप छान हाताळलेला आहे. नाटकामधला विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्रामधला खूप ज्वलंत विषय आहे आणि म्हणजे आमच्यासारख्या पांढऱ्या पेशांना नेहमी या विषयाबद्दल एक आस्था असते आणि तो संतोष पवारांनी खूप छान सादर केला. संतोष पवारांची नाटकं म्हणजे तुफान विनोदी, एनर्जी लेवल म्हणजे एकदम टॉपला. सर्व पात्र स्टेजवर जेव्हा हलत असतात त्यावेळेला कुणाकडे पाहावं आणि कुठल्या अँगलला कुठला विनोद निर्माण होतो सांगता येत नाही. अप्रतिम जबरदस्त नाटक आहे आणि प्रत्येकाने जरूर हे बघायला पाहिजे असं माझं मत आहे. मला असं वाटतं यंग लोकांनी त्यातल्या सामाजिक संदेशासाठी हे नाटक नक्की बघायला पाहिजे. राजकीय गोष्टींमुळे नाही कधी मला समस्येला सामोरं जावं लागलं, पण कसं असतं, जर तुम्ही छान नाटक एन्जॉय करायचं म्हणून जर बघितलं, तटस्थपणे जर नाटक बघितलं तर तुम्हाला त्यात काहीच खटकत नाही. तुम्ही छान एन्जॉय करू शकता. म्हणजे स्वतःला केलेल्या गुदगुल्या आणि दुसऱ्या केलेल्या गुदगुल्या आपण तितक्याच पद्धतीने छान एन्जॉय करू शकतो. पण ठरवलं की नाही ह्या गुदगुल्यात नाही, हे ती मला बोचकारलेलं आहे, यांनी मला काय वाटतं चिमटेच काढले, असं जर वाटलं किंवा ते ठरवूनच जर कोणी बसलं किंवा तू काय आपल्याला शोधता येत, काय चुका शोधता येतात किंवा या गोष्टी आपल्याला भांडवल करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला याची पब्लिसिटी मिळेल, या गोष्टी जर कोणी करून बसलं तर त्याला माझाही नाईलाज होतो, कोणाचाही नाईलाज होतो. मग कधी कधी मग ते असं वाटतं अरे या गोष्टीचं यांना काय वाईट वाटलं, हे आपल्या ध्यानीमनी पण नसतं. जसं यदाकधीच्या वेळेला ते करताना आम्ही कौरव पांडवांचा एक तो काय म्हणतात त्याला लढा असा मांडला होता, विचारांचा लढा. म्हणजे कौरव हे शेवटी व्हिलन होते, ते असत्याने वागणारे आणि पांडव हे सत्याने वागणारे. हे जे आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं तेच मी मांडण्याचा प्रयत्न केला होता. फक्त ते मांडताना त्याला थोडासा एक त्याला विनोदची झालर यावी म्हणून पांडव जर आताच्या युगात जन्माला आले तर त्यांचा सत्यावरचा विश्वास उडाला असेल आणि कौरव जे जन्माला आले तर त्यांना मे बी असं वाटू शकतं की गेल्या वेळेला आपण व्हिलन ठरलो तर यावेळी आपण सत्याने वागूया आणि आपण हिरो ठरूया. शेवटी काय एंड सगळ्याचा तोच होणार आहे, सगळ्यांनाच मरायचं आहे, तर आपण असं का वागूया नको. कारण आता जो सामान्य माणसं जे झालेलं आहे मत की काय खऱ्याची दुनियाच नाही, खऱ्याला कोणी वालीच नाही, सत्याने होऊन काय उपयोग नाही. कदाचित मे बी पांडवांचं ते मत झालं असेल किंवा आपल्याकडे जर आपले धर्मग्रंथ जर बघितले किंवा आपल्या ज्या कथा सांगितल्या गेल्या रामायण महाभारताच्या किंवा हरिश्चंद्र तारमतीची, म्हणजे प्रत्येक सामान्य माणसापेक्षा जो राजा असतो, जो देव असतो, तो जो सत्याने वागतो त्याच्याही नशिबी वनवास येतो. तर सामान्य माणसाच्या नशिबी वनवास काय येणार आणि तो का वनवास येतो, त्या सत्याचा विजय शेवटीच का होतो, जो सत्याने वागतो त्याचा विजय शेवटीच काय होतो. बरं, जेव्हा शेवटी त्याला विजय मिळतो त्यामुळे त्याच्या अंगात तेवढे त्राण पण नसतं की तो विजय एन्जॉय करणं किंवा त्या काय खरेपणाची फळं चाकणं, चांगल्या कर्माची फळं चाकणं, त्या तेवढे तोंडात दात पण नसतात. असा तो विषय माझ्या डोक्यात होता. तो विषय मांडण्याचा प्रयत्न केला होता. तो जर आपण प्रत्येकाने नीट बघितला असतं, ज्यांनी वाळ घातला त्याने, की त्यांनाही ते पडलं असतं की हां यार हा परफेक्ट प्रश्न आहे जो त्यांनाही तो आता त्यांना तो भेडसावत असेल, आता त्यांना तो जाणवत असेल. कित्येकांना कसं असतं, ती अंगात रग असते किंवा ते राजकारण करत असतं, पब्लिसिटीसाठी हाव असते, त्यावेळी त्यांनी त्या गोष्टी केलेल्या असतात. पण पुढे जाऊन त्याचा त्यांना साक्षात्कार होतो किंवा त्यांना त्याची प्रचिती येते की नाही ते बरोबर होतं, ती आपल्याकडे चूक झाली. तर मला वाटतं तेव्हा वाद घेणं आताही त्या गोष्टीची प्रचिती आली असेल की आपण तेव्हा केलं चूक केलं. कारण एक चांगलं नाटक जे 4,500-5,000 प्रयोग झालं ते नाटक उगाचच बंद करावं लागलं. बरं, त्यात कुठलाही पक्षाला दुखावलेलं नव्हतं, कुठल्याही नेत्याबद्दल काही कमेंट केलेली नव्हती. सर्वसामान्यांचा त्यांचाही ज्यांनी वाद घेतला त्यांचाही प्रश्न मी मांडला होता. पण ठीक आहे, झालं ते झालं. त्यातून काय म्हणतात ना, आपण प्रत्येक गोष्टी शिकतो. मी पण खूप शिकलो. त्यानंतरही मी काही थांबलो नाही, मी पण काय गोष्टी करत गेलो, कमेंट्स करत गेलो. आणि मी तुम्हाला खरं सांगतो की जेव्हा मोठे लोक येतात, मोठे नेते येतात नाटकाला, ते खूप एन्जॉय करतात, धमाल एन्जॉय करतात.
पण त्यांचे जे कार्यकर्ते असतात, ज्यांना आपल्या नेत्यासमोर थोडंसं चमकायचं असतं, नेत्यासमोर भाव काढायचा असतो, ते उगाच या गोष्टीचा इश्यू करतात. पण त्यानंतर कधी ह्या गोष्टी झाल्या नाहीत. झाल्या त्या झाल्या, पण मलाही ते माहिती होतं की, आणि त्यांनाही ते माहिती होतं की संतोष पवारांनी काही हे मुद्दाम केलं नाही आहे, काही त्यांनी आपल्यावर मुद्दाम काही टीका केली नाही आहे किंवा कुणी खोडसाळपणे काही मुद्दाम काढली नाही आहे. त्यांना फक्त इश्यू पाहिजे होता, त्यांनी तो इश्यू करून घेतला, ते त्यांनी चमकून घेतलं, त्यांनी त्यांचं नाव करून घेतलं, त्यांनी राजकारण केलं. त्यावेळी मला इतर राजकीय पार्टींनी सपोर्ट केला होता की आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही प्रयोग करा. पण मला मला तेव्हापासूनही कुठलाही काय म्हणतात ना की राजकीय रंग द्यायचा नव्हता कुठल्याही गोष्टीला. त्यामुळे त्यांना मी नम्रपणे त्यांना नकार दिला की म्हटलं तुम्ही सपोर्ट करतो, त्याचा आदर आहे मला, पण मला या गोष्टींना राजकीय रंग द्यायचा नाही आहे. आणि तरीही आम्ही त्या जिद्दीने 4,500 प्रयोग केले त्या नाटकाचे. आता ते माझे निर्माते दत्ता घोसाळकर जो आता आपल्याबरोबर आमच्याबरोबर नाही आहे, आम्हाला सोडून गेला, त्याच्यामुळे हे नाटक रंगमंचावर आलं. आणि त्याच्यामुळेच त्याने जी धडपड केली, त्याने जी साथ दिली मला, किंवा मी त्याला साथ दिली, कलाकारांनी साथ दिली, त्याच्यामुळे आम्ही जवळ 4,500-5,000 या नाटकाचे प्रयोग करू शकतो. पण एक दिवशी मला कंटाळा आला की मतलब बस झाला आता, की रोज उठून ते वादविवाद, कारण जे वाद झाल्यानं माहिती होतं की या नाटकाला आपण विरोध केला की आपल्याला पब्लिसिटी मिळते. त्यामुळे त्यांचा तो एककलमी कार्यक्रम, त्यांना तो एकच काम होतं. मला मात्र अनेक नाटकं करायची होती, अनेक गोष्टी करायच्या होत्या. त्यामुळे मी ते नाटक थांबवलं आणि म्हटलं हे जे म्हणतात की ज्या देवांचा मी विटंबना केली, त्या देवानेच मला किती बुद्धी दिली ती तर आपण पडताळून बघूया. आणि मी देवाने जी काही बुद्धी मला दिली होती ती वापरून मी बरीच नाटकं त्यानंतर केली. आणि संतोष बरोबर नेहमीप्रमाणे त्याची नवीन तरुण ताज्या दमाची टीम आहे. माझ्या दृष्टीने अत्यंत धमाल असं नाटक आहे. त्याच्यात एनर्जी आहे, त्याच्यात विविध प्रकारची पात्र येतात आणि या सगळ्यांची सरमिसळ होते. मला असं वाटतं ही सरमिसळ खूप बघण्यासारखी आहे. आणि हे नाटक पाहिल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की यदाकदाचित आणि यदाकदाचित रिटर्न्स ही जी सरमिसळ संतोष पवार मधला लेखक करतो ना, ती फार बघण्यासारखी आहे आणि ती फार महत्त्वाची आहे. तुम्हाला प्रयोग बघून त्यांची सर्व नटांची ऊर्जा बघून अतिशय आनंद होईल किंवा ती ऊर्जा त्यांच्याबरोबर शेअर करायला हे नाटक बघायला या. निर्मात्याचं कौतुक संतोष. फ्रँकली सांगायचं तर मला ना नवीन मुलांबरोबर काम करायला मजा येते, कारण ती एनर्जी त्यांची जी असते किंवा त्यांचं काहीतरी करून बघण्याची उमेद असते, काहीतरी जगाला करून दाखवायचं असतं, स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. ती त्यांची जी एनर्जी असते, जी ऊर्जा असते, जी उमेद असते, जी इच्छा असते, जी विल पॉवर असते, त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे नाटक खूप छान होतं, एनर्जेटिक होतं आणि प्रेक्षकांनी बघायला एक फ्रेश लुक मिळतो. दुसरी गोष्ट असं होतं की जे कलाकार नाव रूपायला येतात ते नाव रूपायला आल्याच्यानंतर जेव्हा नाव रूपायला नसतात तेव्हा ते काय स्क्रिप्ट काय आहे, माझा रोल काय, कधी विचारत नाही. ते बिंदास नाटक करतात, झोकून नाटक करतात, प्रूव्ह करतात स्वतःला. पण नंतर त्यांच्यातलं काय मला माहिती आहे काय जागा होतं ते, मग स्क्रिप्ट काय आहे, मग माझा रोल काय आहे, मग संस्था कुठली आहे आणि मग किती प्रयोग होणार, माझं मानधन काय असेल, सगळ्या गोष्टींचं ते या गोष्टी सगळ्या पुढे यायला लागतात. आणि मला त्या गोष्टी शिरायचं नसतं, मला नाटक करायचं असतं. आणि मला माझ्या लिखाणावर पूर्ण विश्वास आहे की हे छान टायमिंगने, छान एनर्जीने जसं मला दिसते तसं जर बोललं तर प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होणार. आणि मला असं वाटतं की प्रत्येकजण नाव रूपायला आलेला माणूस हा कधीतरी नवीन असतो, तर त्या नवीन मुलांवर विश्वास टाकणं खूप गरजेचं असतं. एकदा त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं की त्याला काम द्यायला, त्याला आपल्या नाटकात गेला, पिक्चरमध्ये गेला, सिरियलमध्ये गेला, सगळे टपलेले असतात, त्यांना सगळं रेडीमेड ते प्रोडक्ट मिळतं. पण मला ते चॅलेंज घ्यायला आवडतं, मला ते रिस्क घ्यायला आवडते की यस आपण ह्या मुलांवर आपण करून बघूया. आणि नेकीकर देरे मिळाल मी ते करतो. नंतर काही जण आपल्यावर टिकतात, काही जण त्यांचा मार्ग मोकळताना त्यांच्यातला काय म्हणतात कलाकार सापडतो, काही त्यातला मीपणा सापडतो आणि ते पुढे मार्गाला लागतात. तो मी ते एन्जॉय करतो की आपल्याकडून एक चांगलं काम घडतंय. की विचार करा जर नसतो तर ह्या नवीन कलाकारांना कोणी संधी दिली असती. सो मला असं वाटतं की ते रंगभूमी माझ्याकडून करून घेते एक असं आपण तसं समजूया. पण त्यांच्यावर काम करताना मजा येते, आपल्याला पाहिजे तसं करता येतं. कारण मग कसं होतं जर कोण असेल तर मग माझा रोल किती आहे यासाठी मग त्याला फुटेज द्यावा लागतो. कित्येक वेळेला स्क्रिप्टमध्ये कटिंग पेस्टिंग आणि तडजोडी कराव्या लागतात, त्या गोष्टी कराव्या लागत नाही. मनसोक्त मला माझं नाटक करता येतं म्हणून मी नवीन कलाकारावर काम करतो.
फू बाय फू असेल किंवा कॉमेडी बिमेडी असेल किंवा धूमधडाका असेल असे रिॲलिटी शो केले, कारण त्यांना दिवस फिक्स असतात. कारण त्यामुळे नाटकातून वेळ काढून त्यांना तो वेळ देता येतो. पण डेली सोप म्हणाल तर मला ते शक्य होत नाही, मी ते करणार नाही अशातलाही भाग नाही. पण देवाच्या दयेने म्हणा, आईवडिलांच्या पुण्याने म्हणा, माझ्या प्रयत्नामुळे म्हणा, प्रेक्षकांच्या साथी आशीर्वादामुळे म्हणा, मला कधी ना म्हणजे कधी घरी बसून राहिलो आहे, काम नाही आहे, वेळ नाही, असं कधी झालं नाही. सतत एकामागून एक नाटकं सुरूच होती, नाटकांचे प्रयोग सुरू होते आणि ते दिसत होते लोकांना. त्यामुळे कोणी त्याबद्दल मला विचारलं नसेल कधी, आता ह्याला वेळच नसेल, मी ते कारण असेल, ह्याला कसं काय विचारायचं, वेळच नसेल, ते त्यांनी ठरवलं असेल. आणि खरंच मलाही वेळ नव्हता आणि ते एक वेगळं स्किल आहे अगदी फ्रँकली स्पीकिंग. रोज सकाळी उठायचं 6:30 6:30 तिथे सेटवर पोचायचं आणि मग कधी सोडणार माहीत नाही, उद्या काम आहे का, उद्या शूट आहे का ते माहीत नाही, पुढच्या महिन्याचं प्लॅनिंग माहीत नाही, आपल्या पुढची कामं करता येत नाही. ते वेगळं स्किल आहे आणि खूप मी ते पॉझिटिव्हली बोलते, कारण त्यांच्या पॉईंटमध्ये ते बरोबर आहे. कारण जसा चॅनल तुम्हाला सांगणार, जसा सेन्सफुली येणार, तसे ते तुमचे शेड्यूल बनवणार वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आपण म्हणजे ॲज अ कलाकार पूर्ण परावलंबी असतो त्यांच्यावर, ते सांगतील त्या पूर्ण करावं लागतं. इथे कसं, इथे मी राजा असतो, मला पाहिजे तसं करता येतं. मी सांगेन त्या तारखा, मी सांगेन तसे प्रयोग होतात असं प्रेक्षकांना वाटतं. पण मी अजूनपर्यंत मला आली कुठली तारीख नाही म्हटली नाही, अजूनपर्यंत कुठल्याही प्रयोगाला नाही म्हटलं नाही, कुठला प्रयोग मी टाळलेला नाही, कुठला प्रयोग मी कॅन्सल केलेला नाही. की आज मला एखादी तारीख दिली आणि आज मला लाखो रुपयाचा इव्हेंट आला आहे म्हणून ती तारीख सोडून मी तो इव्हेंट करायला पडला, असं कधी झालं नाही. मी कित्येक इव्हेंटवर पाणी सोडलेलं आहे. वेळ मिळतो, इव्हेंटची तारीख मला आधी मिळाली तर मी लगेच यांना सांगतो की ह्या दिवशी मी नाही आहे. सो कलाकारांनी बोलतो की ह्या दिवशी मी नाही आहे, तर तुम्ही तुमची कामं करू शकता. पण मी तो इव्हेंट घेतो. पण अजूनपर्यंत म्हणजे माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री मी काम केले, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी जाऊन तालमीला पोचलो आहे. माझ्या मुलींच्या बारशाच्या वेळी मी त्या दिवशी मी प्रयोग केलेले आहेत. आणि हे सगळ्यांना माहिती आहे, माझे वडील आजारी होते, हॉस्पिटल होते आणि मी प्रयोगाला गेलो होतो. कित्येक गोष्टी अशा आहेत की ज्या मी केलेल्या आहेत. आणि ते करताना एक आपली जबाबदारी असते की एक तारीख आपल्याला मिळालेली आहे, त्या तारखेबरोबर ती तारीख इतर कलाकारांना मिळाली, त्या तंत्रज्ञानाने मिळालेली. आपण एक नाही म्हटलं की तो प्रयोग कॅन्सल होतो. आणि आपलं हे काम आहे. समजा मी उद्या कुठे नोकरीला असेल, कुठे पोलीसमध्ये असेल, मिलिटरी असेल, कुठल्या खाजगी कंपनीत कामला असेल, तर मला कोण सोडणार आहे, कोण सुट्टी देणार आहे? ते काम करणं मला भाग आहे, ते काम करणं मला गरजेचं आहे. त्यामुळे काय म्हणतात ना की मला असं कधी मी ठरवून नव्हतं आलो की मला स्क्रीन करायचं आहे, मला पिक्चर करायचं आहे, मला सिनेमा करायचा किंवा मला सिरियल करायची आहे. मला नाटक करायचं आहे, नाटकाची आवड होती म्हणून मी इकडे आलो. नाटकाची सगळ्या अंगात म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे सेटिंग असेल, काय म्हणतात प्रॉपर्टी करतोय, लाईटिंग करतोय, मेकअप करतोय, हे सगळं करत नाटकाची स्टेजशी रिलेटेड राहण्यासाठी मी जेवढं करतील तेवढं केलं आहे. आणि इथे तर मला अख्खं नाटक करायला मिळते, नाटक लिहायला मिळते, नाटक डिरेक्ट करायला मिळते, मला काम करायला मिळते, मला सेटिंग करायला मिळते, लाईटिंग करायला मिळते, जी माझी आवडती सगळी करायला मिळते. मग ती सोडून मी हात सोडून पलटेच्या मागे कशाला लागू, असं ठरवून मी मुद्दाम स्वतःहून कुठली सिरियल करायला किंवा कुठला शो करायला नाही गेलो. पण जेव्हा माझ्याकडे आलं काम तेव्हा मी त्याही कामाला कुठल्या नाही म्हटलेलं नाही आहे. मी माझा वेळ काढून, वेळ मॅनेज करून कित्येक गोष्टीवर पाणी सोडून त्या गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे मला त्या गोष्टी करायच्या नाहीत असं अजिबात नाही आहे. त्याचे संवाद लेखन मी केलं होतं, ते पण सचिन सरामुळे. त्यांनी माझी 2-3 नाटकं तेव्हापर्यंत पाहिली होती आणि त्यांनी मला एका बोलवलं होतं. अशाच एक कथा आहे, संवाद लेखन करायचं. ते कथा ऐकल्यावर मी त्या प्रेमात पडलो होतो कथेच्या आणि त्यांच्याही. त्यांनी जे काही नॅरेट केलं तोपर्यंत असं कधी फार त्यांच्याशी बोलणं झालं नव्हतं. आणि ते सगळं झाल्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं, सर माझं एक म्हणणं आहे, मी सांगू का? ते म्हणले सांग. म्हटलं सर मी बक्षिसासाठी कधी लिहित नाही, मी फार अलंकारिक आणि संस्कृत पिक्चर असं काही फार लिहित नाही. मी ग्रॅमॅटिकली वगैरे असं काही लिहित नाही. मी फार बोली भाषेत लिहितो. तुला रे आपलं तसंच पाहिजे, आपल्याला बक्षीस नको आहे. आपला पिक्चर तिकीट काउंटरला, तिकीट बाहेर हिट झाला पाहिजे, प्रेक्षकांना आवडलं पाहिजे. म्हटलं मग सर आपलंच वळेल. आणि मग आम्ही कामाला सुरुवात केली आणि त्यांच्यावर काम करायला खूप मजा आली. कारण त्यांना जे काही सुचतं ते बघून भारावलं आणि ते काही झपाटून काम करतात. म्हणजे त्यांचं कुठल्याही म्हणजे 24 तास त्यांचा कुठल्याही क्षणी फोन येऊ शकतो की अरे असं आहे, तसं आहे, हे आहे, ते सॅटिस्फाईड नसतात शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणजे आम्ही पिक्चर लिहिल्याच्या जेवढा पिक्चर कापला ते दुसरा पिक्चर झाला असता. ते असं त्यांना तलवार काढूनच पाहिजे, जे काय झालं ते परफेक्ट झालं पाहिजे.
परफेक्शन म्हणजे मी असं म्हणेन की परफेक्शनच्या होते ते जेवढं मी ऐकून आहे त्याबद्दल कोणाची तुलना करू नये, पण ते मराठीतले आमिर खान आहेत असं मला वाटतं की ज्या परफेक्शनचा आग्रह त्यांचा खूप असतो. जे करू ते 100% झालं पाहिजे. आणि एक किस्सा खूप छान आहे त्यांचा, त्यांनाही ह्या गोष्टी कळतात. ते दुसऱ्याचं खूप ऐकतात. समोरचे आपलंही म्हणणं पटवून देतात, दुसऱ्याचंही म्हणणं ऐकतात. मग तुम्ही त्यांना सांगितलं की सर नाही आहे, तुमचं म्हणणं मला हे नाही पटत आहे, हे थोडं असं असं वाटतं आहे, ते ऐकून घेतात. त्यांना जर ते पटलं तर दुसरा काहीतरी मार्ग करतात. आणि जर नाही पटलं तर नाही हे असं असं आहे असं ते पटवून देतात. की आपलं म्हणणं जर त्यांना नाकारायचं असेल तेही ते पटवून देतात की नाही असं नाही, हे असं असं आहे म्हणून. सो त्यांच्यावर म्हणून काम करताना मजा येते. तर एक मला वाटतं असा एक सीन होता, तो जॉनी लिव्हरजींचा जो सीन होता, तो काही केलं बनत नव्हता. मी 3-4 वेळा तो प्रयत्न केला लिहिण्याचा, पण तो होतच नव्हता पाहिजे तसा त्यांच्या मनासारखा. अचानक ते एकदम म्हणाले की थांब संतोष, माझं चुकतंय, मी तुला त्या सीनला एक बॅकिंग लागतं, त्या कॅरेक्टरला बॅकिंग, ते मी तुला दिलेलं नाही आहे, तो मी तुला देतो. आणि मग त्यांनी ती आयडिया काढली की तो समजा रॅप करणारा असेल, रॅपचा वेडा असेल तर काय होईल. आणि मग ती बॅकिंग मिळाल्याच्यानंतर मग तो सीन लिहून काढला. सो त्यांना हेही कळत होतं की आपलं काय चुकतंय, समोरचं काय चुकतंय, नेमका प्रॉब्लेम काय आहे, हा लाफ्टर काय येत नाही किंवा हा लाफ्टर कसा येईल, पंच काय आहे, ह्या गोष्टींचा ते बारीक सारीक गोष्टी जे काही विचार करतात ना, त्यातून खूप शिकता येतं. सो त्यांच्याकडून पण मला खूप काही गोष्टी शिकता आल्या. आणि भूमिका थिएटर प्रकाशित सौभाग्यवती मानसी किरण केळकर सादर करीत आहे यदा कदाचित रिटर्न्स. गेल्या विहताला वर्षानुवर्ष जो खांद्यावर घेऊन फिरतो तो कोण असतो? काय करतो म्हणजे आता मी माझं पुस्तक घेऊन पुस्तक प्रकाशन असेल ना त्या दिवशी मी माझा राजीनामा घ्या, 4 दिवसांनी परत घ्या. लक्षात ठेव, सकाळी मुख्य असतो तो संध्याकाळी मुख्य होऊन काय असतं ना, पहिली गोष्ट आपल्यावर विश्वास पाहिजे. मी जे करतोय ते छान होणार, ते चांगलं होणार, ते चांगलंच करतोय मी. कधी फसतं, कधी यश मिळत नाही, आर्थिकदृष्ट्या म्हणतोय मी. तर त्याचा विचार न करता आपण आपलं काम सुरू ठेवलं पाहिजे. म्हणजे रस्त्यात आपण चालताना ठेच काढतो, आपण जिथे पोहोचेल तिथे पोचतोच ना, लंगडत खुरडत थोडीशी काय मलमपट्टी करत आपण तिथे पोचण्याचा प्रयत्न करतो. आपण ती वाट सोडत नाही. ती वाट सोडून उपयोगाची नसते. दुसरी गोष्ट, हातचं सोडून पलट्याच्या मागे लागून उपयोगाचं नसतं. कारण काय होतं, तुम्ही हातचं सोडून पलट्याच्या मागे जातात तेव्हा तेवढ्या पुरता तुम्ही तुमचा स्वार्थ साधता, पण त्यावेळी तुम्ही अनेकांचा विश्वास गमावता. आज मला असं वाटतं की ज्या निर्मात्यांबरोबर काम केलं, जे करतात, त्यांना एवढी खात्री आहे की एखादी तारीख संतोषला विजयी संतोष नाही म्हणणार नाही, आणि एकदा हो म्हणाला की ते लाखोचं काम आहे, ते दुनिया इकडे तिकडे देतो, ते काम करणार, तो शो करणार. किंवा आपण ह्याच्या नावावर जे एवढे पैसे आपण गुंतवतोय, तर ते पैसे रिटर्न कसे येतील यासाठी हा मरमर म्हणणार, हे त्यांची निर्मात्यांना खात्री आहे. आणि मला वाटतं एवढ्या वर्षात मी तो विश्वास संपादन केलेला आहे. आणि त्यामुळे मला अजूनपर्यंत एखादं स्क्रिप्ट घेऊन सर निर्मात्याकडे हे स्क्रिप्ट आहे, आपण हे नाटक करूया का असं म्हणण्याची वेळ आली नाही आहे. म्हणजे एक नाटक झालं की दुसरं नाटक, 2 नाटक, 3 नाटक, अशी सतत ती लाईनच माझ्याकडे लागून राहिलेली आहे. आणि अजूनही ते तसं बाप्पाच्या आशीर्वाद तेवढं काम आहे. पण मला स्क्रीन करायचं आहे म्हणून मी नाटक सोडून स्क्रीनकडे पळालो मग अशी म्हटल्याप्रमाणे. किंवा नाही आता मला एक सिरियल मिळाली आहे तर मी आता सिरियल करतो, मी आता नाटक काही करणार नाही. आता मला चित्रपट मिळाला, मी चित्रपट करतो. किंवा हातचं सोडून मग चित्रपटाच्या मागे मला काम मिळेल का, चित्रपटात मला काम करायचं आहे, सिरियलमध्ये जाऊन तिथे स्ट्रगल करतोय, अशा गोष्टी मी केल्या नाहीत. काम मिळतंय, माझं एवढंच म्हणणं आहे की तिकडेही काम करायचं आहे, इकडेही काम करायचं आहे. त्यांनाही त्रास नको, आपलाही त्रास नको. प्रॉब्लेम कुठे होतो, जेव्हा हे काम छोटं नाटक आहे ना, पिक्चर आहे, सिनेमा आहे, ही जेव्हा तुम्ही तुलना करताना तेव्हा म्हटलं तेव्हा खरा प्रॉब्लेम सुरू होतो. मग तुम्हाला असं वाटतं की नाही मला सिनेमा करायचा आहे, मला नाटक करायचं आहे, मला सिरियल करायचं आहे. मी अजूनही विचारतो, नाही केलं सिनेमा, काय अडलं माझं, नाही केली सिरियल, काय अडलं माझं. मी नावं ठेवत नाही, माझ्याकडे हे काम नसेल, मी कधी तिकडे स्ट्रगल केलं असतं, नाटक नसतं, मी असं म्हणत नाही. पण माझ्याकडे काम आहे,
ते काम सोडून तुम्ही तिकडे जाता आणि तिथलं काम बंद झालं की परत नाटकाकडे येतात. तुम्ही लोकांचा विश्वास गमावून बसता. तो विश्वास गमावून बसला किंवा तुम्हाला मध्ये ती का म्हणतात ना, ते तो स्पॅन येतोच की तुमच्याकडे काम नाही आहे, तुम्हाला काम शोधावं लागतं. बरोबर आहे. त्यामुळे काम करत जर सतत राहिलात तुम्ही ना, तर तुम्हाला काम येत राहतं, पैसे येत राहतात. मग तुम्ही सिरियल करताना मग म्हणजे मला माहीत नाही तिथे किती पैसे मिळतात, किती जण ते पैसे सोडणार पैशाची अपेक्षा न करता कामं करतात, किती जण सिनेमा पैशाची अपेक्षा न करता सिनेमा करतात. नाही, मला मोठ्या स्क्रीनवर जायचं आहे वगैरे वगैरे. मी ठरवलं मला काम करायचं आहे, मला माझं घर चालवायचं आहे, मला सतत पैशांचा फ्लो येत राहिला पाहिजे. आणि इथे ताबडतोब पैसे मिळतात तुम्हाला. इथे काही चुकीचं नसतं. एक नाटक तुम्हाला महिनाभर मेहनत करावी लागते. नाटक चालत 4-5 वर्ष तुम्हाला बघावंच लागत नाही. बरं, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला ह्या वेळेला मला नाटकाला द्यायचं आहे, उरलेल्या वेळ तुम्ही तुमच्या फॅमिलीला देऊ शकता, उरलेल्या वेळेला तुम्ही वाचन करू शकता, फिरायला जाऊ शकता, तुम्ही तुमचं प्लॅनिंग करू शकता. सिरियलला तसं नाही आहे ती मुभा तुम्हाला. चित्रपटाला पण एकदा तुम्ही वेळ दिलात 20 दिवस 25 दिवस जो काय असेल तो, जे काही तुमचं पॅकेज असेल जे ठरेल ते थोडा वेळ तुम्हाला द्यावाच लागतो. सिनेमा किती चालतो हे सगळ्यांना माहिती आहे. आता मी थोडी तफावत नव्हते, मी त्याला कमी लेखत नाही आहे. सगळ्यांना माहिती आहे तो तालावर किती प्रमोशन करावं लागतं ते तुम्हाला माहिती आहे. सिनेमा तो थिएटरमधून गेला की कधीच काय जर कोणी तो काढून बघितला तर तुम्ही दिसता, किंवा जर टी व्हीवर आलं तर तुम्ही दिसता. नाटकं सतत तुमचं नाटक एक चालू आहे. तुम्ही स्वतः जर तुम्ही ठरवलं माझ्या नाटकाचं प्रमोशन करणार मी, आज ऑनलाईन काय म्हणतात सोशल मीडियाचा जमाना आहे, तुम्ही नाटकाचं पोस्टरमधून स्वतःच्या ह्याच्यामधून तुम्ही सतत लोकांकडे राहू शकता की माझं हे नाटक चालू आहे, माझं हे नाटक चालू आहे, माझं ते नाटक चालू आहे. तुम्ही जाहिरात पेपरला देऊ शकते. आणि ते किती अभिमानास्पद आहे. तुमचं नाटक काढायला बघायला लोक तिकीट काढून येतात, तुम्हाला प्रत्यक्ष काम करता होतं आणि येऊन प्रत्यक्ष तुम्हाला दाद देतात. तर खूप छान झालं काम, खूप चांगलं करताय तुम्ही, खूप चांगलं नाटक आहे, अप्रतिम कॅरेक्टर करताय, अप्रतिम रोल करताय. हे किती कलाकाराला सुखावणारं असतं. त्यासाठी तर आपण धडपडत असतो. आणि ती समोरून जर दाद मिळत असेल ती नाकारून आपण सिनेमाकडे धावतोय, सिरियलकडे धावतोय, त्याची तुम्हाला दाद मिळते. पण ती दाद आणि ही लाईव्ह दाद यात खूप मोठी तफावत आहे, खूप मोठा फरक आहे. आणि मला असं वाटतं की हातचं सोडून जर पलटाच्या मागे तुम्ही नाही निघालात, तुम्ही जर तुमच्या इंडस्ट्रीचा विश्वास जर संपादन केलात तर तुम्हाला पैसे व्यवस्थित मिळतात, तुम्हाला व्यवस्थित काम मिळतं. आणि मग जगजाहीरच आहे की नाटकातून किती काही करता येतं, किती काही होतं. कारण आज काय म्हणतात त्याला, जे जे हवं ते मला नाटकानेच दिले. पण मी एक सांगतो अजून एक, जे की माझे कामं करायला नवीन बोलतात काही जण येतात किंवा तू नोकरी करू शकता पण नोकरी कर, तू नोकरी सोडून या फंदात पडू नको. मी स्वतःहून त्यांना सांगतो तू सिरियल कर, तू सिरियल कर, तू इथे येऊ नको. कारण त्यांनाही त्रास मलाही त्रास. ते सिनेमा जर स्ट्रगल तू सिनेमात कर, तू इकडे येऊ नको, तू सिनेमातच स्ट्रगल कर. त्यामुळे ह्याही गोष्टी मी त्यांना सांगतो. कारण तुमचे पेशन्स किती आहे, तुमचे पॅशन किती आहे, सर्वाइव्ह करण्याची ताकद किती आहे, स्ट्रगल करण्याची ताकद किती आहे, याच्यावर पण त्या गोष्टी डिपेंड असतात. मला काम मिळत गेलं, मी काम करत गेलो म्हणून प्रत्येकाने करावं असं अशातला भाग नाही. पण एक आहे, मी घरदार विसरून काम केलं. त्यामुळे माझं घर चाललं आहे, माझी घरं झाली, गाड्या आल्या किंवा जे काही मला करायचं ते करता आलं. मी ते करताना लिखाण पण केलं कुठल्या मॅगझिन्सला, वृत्तपत्रांना, ह्याला त्याला. मला एवढे पैसे मिळतात, इतक्या एवढेच पैसे मिळतात याचा विचार नाही केला. मला लिहायला मिळतं आहे, मला माझं मत मांडायला मिळतं आहे, माझे थॉट मांडायला मिळत आहेत, त्याचाही विचार करून मी रात्रीचा दिवस करून ते लिखाण केलं. ती सदर ते मॅगझिन्समधले पेपरमधले सदर मी कंटिन्युअसली लिहित होतो मान खाली घालून. किंवा आज काय आहे, एखाद्या नाटकात समजा पैसे कमी मिळतील म्हणजे नाही मला आता पण एवढे पैसे मिळतात, मी एवढे करणार नाही, काम चांगलं आहे ना, मला आवडतं ना, मी करतो ते काम. ते अशाही गोष्टी केल्यात मी. त्यामुळे तुम्ही तुमचा जर तुमच्यावर विश्वास असेल तर नाटकावर पण काय घर चालतं, तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. पण त्यासाठी तुमची तयारी पाहिजे, तेवढा वेळ देण्याची, तेवढे तुमचे पेशन्स पाहिजे, पॅशन्स पाहिजेत, तेवढी मेहनत करायची तयारी पाहिजे, एवढं मला वाटतं. आणि हां, मुळात ना ती आवड पाहिजे, तो स्ट्रगल आहे ना तो एन्जॉय करता यायला पाहिजे. आपोआप तुम्हाला पैसे मिळतात आणि मेहनत ते पैसे मिळतात. फक्त ते मला पैसे पाहिजेत म्हणून मी काम करते तसं नाही. ती प्रोसेस जी आहे नाटकाची, हे तो जो स्ट्रगल आहे, तो संघर्ष आहे, ती मेहनत आहे. आज परभणीला, उद्या लातूरला, जे काही फिरायचं आहे तुम्हाला गाडीतून या उन्हातानातून त्या बसमधून, ती तयारी तुमची पाहिजे. तर काही काहींचं असं होतं की अरे कोण जायला तर परभणी लातूर करत बसतंय, नको माझी सिरियल चांगली झाली आहे, अशाही गोष्टी बोलणारे लोक आहेत. पण नाटक करायचं असेल नाटक करतो मी असंही, आणि ते नाटक एन्जॉय करणारी लोक आहेत.
चॉईस इज युअर, पण मला हे आवडतं हे सगळं करायला. म्हणजे लागोपाठ 3 प्रयोग करायला मला आवडतात. आज उदाहरणार्थ आज रात्री माझा प्रयोग आहे, उद्या 3 प्रयोग आहेत 1 मे म्हटल्यावर. सो मला त्या गोष्टी आवडतात करायला, मी करतो. ॲक्च्युली सतकुज संतोष पारे हे माझा मित्र, आमचे निर्माते कैलासवासी दत्ता गोसाळकर यांच्यामुळे ते झालं आहे. काय झालं की नाटक करताना नाटकाचं बजेट जितकं कमी असेल ना तेवढे त्याचे प्रयोग जास्त होतात, हे माझं गणित होतं. आपण ना प्रोडक्शन कॉस्ट कमी करूया आणि काय म्हणतात त्याला की प्रयोग भरपूर करूया, हे माझं गणित असतं. कारण ना कसं नाटक पहिला प्रयोग कोणी करतं, पण नाटकाचे प्रयोग करणं हे मोठं जिकिरीचं असतं. तिथे खरं स्किल आणि तिथे निर्मात्याचं काय म्हणतात ना निर्मात्याची ताकद लागते. सो ती ताकद सर्वाइव्ह होण्यासाठी किंवा ती ताकद पूर्ण आपण वापरूया की त्यालाही ते झेपलं पाहिजे, आपल्यालाही ते पटलं पाहिजे की त्याकडे पैसा आहे म्हणून आपण वच वारेमाव पुजवतोय. असं न करता नाटक किती छान कमी बजेटमध्ये छान होईल याचा विचार करून मी नाटक करतो. तर ते करताना असं जाणवतं की रे याचं जर सेट मी केला तर सेट डिझायनरची अमुक काही हजार रुपये असतात ते वाचतात. बरं सेट काय हे मला माहिती आहे, सेट काय करायचं आहे मला माहिती आहे. कारण माझं ड्रॉइंग चांगलं असल्यामुळे आणि सेटची कामं केलेली असल्यामुळे सेटिंगची, तेव्हा ते सेट कसा उभारतात, कसं काय त्याच्या कैच्या काय आहे, त्याचे तराफे काय आहे, ते कसं उभं करायचं, ते कसा टेम्पो कसा भरला जातो, गाडीवर थप्पी कशी लावली जाते, या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे मीच निर्णय घेतला तर मीच सेटचं डिझाईन करतो. आणि नेमकं त्या सेटला बक्षीसही मिळालं कॉम्पिटिशन्समध्ये. असं नंतर बऱ्याच नाटकांना होत गेलं की मीच सेट डिझाईन करायचो. कारण लिहिताना मी ॲज अ डिरेक्टर म्हणून नाटक लिहितो, ते सगळं दिसत असतं मला. त्यामुळे काय होईल काय नाही, कसा सेट असेल, तो कसा मूव्ह होईल, कसा बंद होईल, कसा उघडेल, कसा लागेल, सगळ्या गोष्टी माझ्यामुळे ते मी सेटचं डिझाईन करत गेलो. कॉस्ट्युम्सचं जर म्हणाल तर ते माझ्या डोळ्यासमोर ते कॅरेक्टर आहे, ते काय असणार. आता उदाहरणार्थ यदा कदाचित त्याचा फॉर्म मला माहिती आहे. लहानपणापासून मी नमन नाट्य बघत आलो, तमाशे बघत आलो, खेळे बघत आलो, दिंडीमध्ये मी गावाकडे कामं केलेले. त्यामुळे ते कॉस्ट्युम्स काय असतो तो मला माहीत होता. तर ते कॉस्ट्युम्स आपणच करूया. मला पाहिजे असं पाहिजे, तसं पाहिजे, तसं पाहिजे. ड्रॉइंग चांगल्यामुळे रंगसंगती मला ती बऱ्यापैकी जाण आहे. त्यामुळे कॉस्ट्युम्स केले. कॉस्ट्युम्सलाही यदा कदाचितला बक्षीस मिळालं होतं. त्याच्यानंतर म्युझिक बऱ्यापैकी कान आहे, तो कान लोकधारा, महाराष्ट्राची लोकधारा करताना तयार झाला आहे. त्यामुळे ते बेसिक जे काय आहे तर संगीताचा वापर कसा झाला पाहिजे, कुठे काय म्हणतात प्रेक्षक होल्ड झाले पाहिजे, कुठे उसळले पाहिजेत, कुठे ते इमोशनली ते खाली थोडं लो झाले पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा कान असल्यामुळे संगीताचा ते संगीतही मला करून घेता आलं. आता अरेंजर एक नेमून छान कोणतरी असा काय म्हणतात ना वाजवणारा काय कलाकार घेऊन तेही करता आलं. मला हे पाहिजे ते पाहिजे अशा गोष्टी करता आल्या. तर मग हे गोष्टी मी करत होतो. तर एकदा दत्तानी ती जाहिरात सोडली. लेखक म्हणजे लेखक, दिग्दर्शक, प्रकाश योजना, गाणी मी लिहित होतो मला पाहिजे त्याप्रमाणे, गीतकार असं करण्यापेक्षा त्यांनी सबकुछ संतोष पारेची एकदा जाहिरात सोडली. आणि म्हटलं हे काय आहे, तर नाही रे कुठे एवढं देत बसणार असं दत्ता म्हणाला. तर मग आणि ते प्रेक्षकांना आवडलं आणि ते तिकडे सबकुछ गमतीमध्ये म्हणा, चिडवत म्हणा किंवा मस्करीमध्ये म्हणा, ते सबकुछ संतोष पारे ते विरोध मला लागलं ते लागलं. त्यामुळे याच्यामध्ये दत्ताचं डोकं होतं. आणि अर्थात ह्या गोष्टी मी करत होतो त्यामुळे त्याला त्या गोष्टी सुचल्या आणि त्या प्रेक्षकांनी आवडत्या. म्हणजे मला वच करायचं म्हणून मी करत नव्हतो, प्रेक्षकांना आवडतं. म्हणजे मी ज्या ज्या सेटिंगचं डिझाईन्स केलं आहे त्या प्रत्येक सेटला आतापर्यंत बक्षीस मिळालं. कित्येक वेळा मी नावं मात्र दुसऱ्यांची दिली आहेत. काय म्हणतात त्याला, लिखाण करतोय, गीतकार करतोय, हे करतोय, ते करतोय, जे मिळेल ते करतो आणि त्यातून मला आनंद मिळतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या प्रोसेसचा मला आनंद मिळतो की एकदा मी करून झालं की आता काय केलं, म्युझिक बघूया, म्युझिक डायरेक्टर सोपवलं आणि मग जाऊन काय आता ऐका बघू, तसं मला नाही मजा वाटत. मी म्युझिक दिवसभर तालीम करतो, रात्री जाऊन म्युझिक करतो, हे नको ते पाहिजे, ते पाहिजे, हे नको, एक कट कर, ते जॉईन कर, थोडी पिच वाढव, काही थोडं टेम्पो वाढव, टेम्पो कमी कर, अशा गोष्टी मी ते एन्जॉय करतो. मला ते खूप आवडतात आणि त्याचाच परिपाक म्हणून ते सबकुछ असं ध्यानी म्हणून नसताना सबकुछ असं लागेल, बाकी काही नाही.
मी जो काही स्ट्रगल केला आहे तो स्ट्रगल मी एन्जॉय केला. म्हणजे मला कसं तर स्ट्रगल पिरियड हा इतका वाईट असतो ना की कधी कधी कित्येक कलाकारांनी ना आत्महत्या पण केल्या. तर तसं काही करू नका. तो स्ट्रगल एन्जॉय करा. तुम्ही जर एन्जॉय करताय का, तुम्ही तो त्याचा उपभोग घेताय का, आनंद घेताय का, हे स्वतःला विचारा. ते जर करत असाल तर नक्की स्ट्रगल करा. पण तुम्हाला नाही तुम्ही जर फ्रस्ट्रेट होत असाल तर स्ट्रगल करू, तर मला वाटतं यात पडू नका. ज्यात तुम्हाला आनंद मिळतो ते काम करा. कोणाला लिखाणात आनंद असेल, काय म्हणतात, कोणाला संगीतात आनंद असेल, कोणाला ॲक्टिंगमध्ये, कोणाला डिरेक्शनमध्ये, आपल्या फिल्ममध्ये, काही जणांना नोकरीत आनंद मिळतो की तरी खूप छान लाईफ असतं, चाकोरीबद्दल लाईफ असतं की सकाळी उठायचं, संध्याकाळी घरी यायचं, आपल्या फॅमिलीला वेळ द्यायचा, फॅमिलीला मजा मस्ती करायची, पुन्हा सकाळी कामावर यायचं, विकेंडच्या सुट्ट्या एन्जॉय करायच्या, मंथच्या इयरएंडच्या सुट्ट्या एन्जॉय करायच्या. हे जर तुम्ही करणार असाल यात तुम्हाला, तर तुम्ही त्या गोष्टीचा आनंद घ्या. फक्त मला काय म्हणतात ना की दुनिया करते की आता दुसरं काही काम नाही, हे खूप सोपं आहे, किंवा काय म्हणतात ना यातून पैसे मिळतील, काही नाही तर हे तरी करूया, एका रात्री स्टार बनता येईल, नाव होईल, असं काही नसतं. ह्या गोष्टी ह्या तुमच्या मेहनतीवर, तुमच्या टॅलेंटवर डिपेंड असतात. फ्रस्ट्रेट म्हणजे माझ्याबरोबरची माणसं पुढे गेली, माझं अजून काहीच झालं नाही, असं काही नसतं. ते तुमच्या टॅलेंटप्रमाणे तुम्हाला ती संधी मिळते. ती संधी तुम्ही किती झडप घालून तिचं सोनं करता की माती करता तुमच्यावर डिपेंड आहे. पण ज्यात तुम्हाला आनंद आहे, चित्रकलेचा आनंद घ्या, काय भ्रमंतीमध्ये आनंद घ्या. आता जो सोशल मीडिया आहे त्याच्यावर तुम्हाला काही चॅनल्स म्हणा किंवा काही करता येत असेल, त्यात तुम्हाला आनंद मिळतो, त्याचा आनंद घ्या. पण ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद घेता येतोय आणि ज्या गोष्टीचा स्ट्रगल करताना तुम्ही तो आनंद उपभोगताय, त्या गोष्टी नक्की करा. आणि स्वतःला प्रामाणिकपणे ओळखा की मला हे जमतंय का, मी केलेलं लोकांना आवडतंय का. लोकांना नाही आवडलं किंवा लोकांना दोष देणं खूप सोपं असतं, पण आपलं काय चुकलं या गोष्टीचाही विचार करता आला पाहिजे. आपल्या गोष्टीचा काय म्हणतात, आपल्या गोष्टी ॲक्सेप्ट करून त्या कशा बरोबर करतील, कशा करेक्ट करतील, कशा चांगल्या करतील याचाही विचार करता आला पाहिजे. एवढं स्वतःशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे.